मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये छबी आता रागातच म्हणते, पिंकी मी तुझ्यावर विश्वास ठेवते. अगं जर असं असेल ना तर त्या भाडोत्री माणसाला आपल्याला धडा शिकवायला हवा, असं म्हणून ती पिंकीचा हात पकडते आणि तिकडे घेऊन चाललेली असते. आता पिंकी म्हणते असं नाही, मला असं वाटतं की आता त्याला धडा शिकवण्यापेक्षा ही बापूसाहेबांची चाल आहे हे आपण ओळखायला हवं. आपण आता काहीतरी करायलाच हवं. असा आताताईपणे करून चालणार नाही. आपण जर डायरेक्ट त्याला जाब विचारायला गेलो तर तो उडवाउडवीची उत्तरे देईल आणि बापूसाहेबांना म्हणजे आपल्या विरोधकांना, शत्रूला लगेच संशय येईल की यांच्या हालचाली सुरू आहेत. आता तुम्ही मला या कामात मदत करणार आहात. आपल्या दोघींची एकी झाली आहे हे कुणालाही कळता कामा नये. आता छबी म्हणते बरं ठीक आहे, तू काय म्हणतेस मग बोल आता. पिंकी आता पुढे तिला सगळा काही प्लॅन सांगू लागते. छबी पण तिच्या सजेशन काही काही तिला देत असते. तर पिंकी आता हात पुढे करते. दोघीही एकमेकींच्या हातामध्ये हात मिळवतात आणि त्या दोघींची युती होऊन त्या दोघीही तो प्लॅन करतात की कशा प्रकारे हा सर्व काही प्लॅन सायलेंट अण्णाचाच म्हणजे त्या भाडोत्री माणसाचा उधळून लावायचा. दुसरीकडे आता पिंकी झोपायला छबीच्या रूममध्ये गेल्यामुळे सायलेंट अण्णाचा प्लॅन आता फसलेला असतो. तेव्हा तो आता खूप मोठा तो सुरा काढतो आणि त्या उशीमध्ये भोकसतो. त्यातील सर्व आता कापूस पडत असतो. खरं तर तो आता पिंकीलाच मारणार असतो, परंतु पिंकीने त्याचा प्लॅन पूर्णपणे आता फेल केलेला असतो. त्यावेळी तो म्हणतो या पिंकीला मला मारायचं होतं तर ती दुसरीकडे गेली झोपायला. आता काय करावं त्याला कळत नाही. तो म्हणतो जर युवराज जिवंत असेल तर तो पुन्हा येणारच, मेलेला असेल तर काही हरकत नाही, परंतु जिवंत असेल तो आल्यावर मग गजराजला कसं माझ्या ताब्यात ठेवायचं. म्हणून सरकारवाड्याची तिजोरी आणि ते पेपर्स तो चोरण्याचा ठरवतो. मान मोडून लगेच तो संध्याकाळच्या तयारीला लागतो. त्यानंतर रात्री आता सायलेंट अण्णा हा बापूसाहेब आणि सुशीलाच्या रूममध्ये येतो. तेथे आल्यानंतर तो आता दबक्या पावलांनी आतमध्ये येऊन अगोदर गजराजच्या तोंडाला एक रुमाल लावतो, जेणेकरून गजराज हा बेशुद्ध होईल. मग सुशीलाच्या तोंडाला देखील. दोघांनाही गुंगी चढलेली असते. त्याच संधीचा सायलेंट अण्णा हा लगेच कपाट उघडतो आणि पेपर शोधू लागतो. तेव्हा तो पेपर शोधता शोधता आता पिंकी तेथे येते आणि म्हणते धनी तुम्ही हे काय करताय. तेव्हा सायलेंट अण्णा हा खूपच घाबरतो. तिला म्हणतो ते पेपर्स पाहिजे होते. त्यावेळी आता पिंकी म्हणते तुम्ही काही बोलू नका, अगोदर बाहेर चला, असं म्हणून ती त्याला आता बाहेर घेऊन जाते. तेथे गेल्यानंतर आता ती म्हणते आपण आपल्या रूममध्ये बोलूयात. तेव्हा आता पिंकी लगेच त्याला रूममध्ये घेऊन जाते. दुसरीकडे मलीला युवराज म्हणतो अम्मा काहीही बोलू देत, मी पाहीन काय बोलतीये ते, पण आपण आता इथून निघूयात कारण सकाळीच लवकर पहाटे आडगावची गाडी आहे. आता मली आता ठीक आहे असं म्हणते. दोघीही तेथून चाललेले असतात खरं, परंतु आता सायलेंट अण्णाचे काही गुंड आता तेथे येतात आणि युवराजलाच म्हणू लागतात की तुला काय वाटलं, तू कुठेही पाताळात लपून बसला तरी आम्ही तुला शोधू शकत नाही का. पण तसं काही नाही आहे, मी तुला शोधलंच कारण मला माहीत होतं मलीला भेटायला तू नक्की येणारच रे सायलेंट अण्णा. मग आता युवराज म्हणतो मी अण्णा वगैरे कोणी नाही आहे, मी आहे युवराज धोंडे पाटील. तेव्हा आता लगेच ती गुंड युवराजला खूप मारू लागतात आणि मलीलाही पकडतात. ही मली म्हणत असते सोडा अगोदर त्यांना, पण आता तो माणूस सोडायला तयार नसतो. तो युवराजला खूप मारतो. मली आता खूप जोराजोरात ओरडत असते, परंतु युवराजच्या पोटात आता काठ्या घालून त्याचबरोबर त्याला धक्क्याबुक्क्यांनी मारून पार बेशुद्ध करून टाकतात. त्यानंतर पिंकी आणि युवराज आतमध्ये येतात. तेव्हा पिंकी समोर पाहते तर सगळीकडे उशांमधले कापूस पडलेले असतात. त्यामुळे पिंकी आता खूपच घाबरते आणि म्हणते जर मी या रूममध्ये राहिले असते तर या माणसाने माझ्याबरोबर काय काय केलं असतं काय माहीत. बरं झालं वेळीच छबिताईंच्या रूममध्ये मी शिफ्ट झाले, असा विचार खरं तर ती करत असताना मग आता ती बरोबर गेम पालटते आणि म्हणते काय अहो धनी, मी छबिताईंच्या रूममध्ये गेले राहायला तर तुम्ही असा राग काढला का, एवढी माझी आठवण येते का तुम्हाला. तो म्हणतो नाही तसं काही नाही. मग आता पिंकी म्हणते एवढी माझी आठवण येत होती का, पण मला एक सांगा तुम्ही का गेले होते बापूसाहेबांच्या रूममध्ये. त्यावेळी आता त्याला काय सांगावं कळत नाही, म्हणून सायलेंट अण्णा म्हणतो काय आहे ना, बापूसाहेबांकडे पेपर राहणं म्हणजे रिस्की आहे, साहेबांकडेही राहणं खूप रिस्की आहे. त्यामुळे मी काय केलं, मग गेलो म्हटलं पेपर सुरक्षित आहे की
नाही ते पाहावं आणि ते पेपर घेऊनच मग इकडे आलो. त्यावेळी पिंकी म्हणते, हां असा डाव आहे का तुमचा, म्हणजे मनातल्या मनात ती आता विचार करू लागते, हे पेपर माझ्याकडे घ्यायला हवेत. ती म्हणते की धनी, तुम्हाला हे असं वाटतं ना हे पेपर सुरक्षित राहावा, परत हा सरकार बंगला आहे तो अगदी व्यवस्थित राहावा चांगल्या माणसाच्या हाती, आणि ह्या पाहिल तर अगदी व्यवस्थित माझ्याकडे राहाव्या असंही तुम्हाला वाटतं ना, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. तो म्हणतो हो आहे. मग आता पिंकी त्याला कळायच्या आतच पटकन ते पेपर स्वतःकडे घेते आणि म्हणते, हे पेपर आता माझ्याकडे राहू देत, छबिताईंच्या रूममध्ये ठेवले ना मग कुणालाही संशय येणार नाही. त्यावेळी तो आता काहीच बोलत नाही. मग आता पिंकी पटकन ते पेपर घेऊन तेथून जाते, तर सायलेंट अण्णाचा हा प्लॅनच फसतो. त्यानंतर तो आता खूपच चिडतो आणि पिंकी गेली त्या दिशेने तो उशा फेकून मारतो. आता ही गोष्ट बरोबर पिंकीला समजलेली असते. दुसरीकडे आता युवराजच्या तोंडावर पाणी टाकून त्याला शुद्धीवर आणलेलं असतं, एका खुर्चीवर बसवलेलं असतं आणि युवराजला पुन्हा एकदा तो माणूस खूप मारू लागतो. त्याचे साथीदार देखील आता मलीला जोरातच पकडून ठेवतात. मग आता मली म्हणते, सोडा मला आणि यांना सुद्धा. त्यावेळी आता ती माणसं म्हणू लागतात की मला अगोदर सांगा ना, तू 80 लाख रुपये कुठे सोडले तरच मी तुला सोडेन. तेव्हा युवराज म्हणतो, हो मला माहिती आहे 80 लाख रुपये कुठे आहेत, ते आडगावमध्ये साताऱ्यात आहेत. तेव्हा आता युवराज आता म्हणतो की आम्हा दोघांना तिथे अगोदर घेऊन जावं लागेल तरच तुम्हाला ते पैसे सापडतील. तो माणूस म्हणतो, एवढा वेडाबिडा झाला की काय, मी कसं तुला तिकडे येऊ देऊ, मी फक्त मलीला सोबत घेऊन जाणार. आता युवराजला प्रश्न पडतो काय करावं. तेव्हा युवराज म्हणतो, मला एकांतात अगोदर मलीबरोबर बोलायचे आणि मगच तुम्हाला ते पैसे कुठे आहे हे मली सांगेन. तेव्हा आता ती माणसं म्हणतात ठीक आहे असं म्हणून ती सगळेजण बाहेर जातात. तेव्हा युवराज आता मलीला सांगतो, अगोदर कुठे जायचं, साताऱ्यामधील आडगावामध्ये. कुठे जायचं, तेव्हा मली म्हणते आडगावात जायचं. मग आता कुणाला भेटायचं अगोदर. तेव्हा युवराजने आता तिला सगळं काही शिकवलेलं असतं की गावात जाऊन सरपंच, आडगावात जाऊन अगोदर सरपंच पिंकी धोंडे पाटील हिलाच भेटायचं. त्यावेळी आता मली ठीक आहे असं म्हणते. युवराज पुन्हा पुन्हा तिच्याकडून प्रॅक्टिस करून घेत असतो. त्यावेळी आता ती माणसं सगळे आतमध्ये येतात आणि म्हणतात, बस झालं तुमचं पुराण आता. युवराज म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, मलीला काही करायचं नाही. जर मलीला काही केलं तर मग रक्ताचे पाठ इथे वाहतील, लक्षात ठेवायचं. तू आता काहीही बोलू नको असं म्हणून मलीला ते घेऊन जातात. युवराजला प्रश्न पडतो, नक्की मलीला हे काम जमेल ना, कारण खूप हुशारीने हे करावं लागणार. दुसरीकडे बापूसाहेबांचं डोकं आता खूप दुखत असतं. तेव्हा ते आता कसेबसे झोपेतून उठतात. ते म्हणतात, काय झालं कळत नाही, डोकं एवढ्या सकाळी जड का पडलंय असं म्हणून ते घड्याळात पाहतात तर 10 वाजलेले असतात. सुशीला शेजारी अजूनही तशीच गाढ झोपलेली असते. तेव्हा ते आता म्हणतात, पिंकीच्या निधनाची बातमी अजून कशी आली नाही कळतच नाही असं म्हणून ते लगेच धनंजयला कॉल करतात की पार्टी ऑफिसमध्ये या लवकर आणि त्या सायलेंट अण्णाला सुद्धा घेऊन या. तेव्हा ठीक आहे असं म्हणून धनंजय आता फोन ठेवतो. त्यावेळी बापूसाहेब म्हणतात, काय चाललंय ना आज कळतच नाही. दुसरीकडे पिंकी आता पाटील साहेबांना कॉल करते आणि विचारते, काही कळालं का तुम्हाला धनींबद्दल, ज्या हॉटेलमधून धनी गायब झाले त्या हॉटेलमध्ये नक्की काय घडलं. मग आता पाटील म्हणू लागतात, थांबा सरपंचीनबाई, अहो तेच सांगण्यासाठी मी तुम्हाला कॉल केला आहे. अहो ज्या हॉटेलमधून ते गायब झाले होते त्या हॉटेलमध्ये शेवटचं CCTV फुटेज आणि त्या मालकांकडे सुद्धा मी चौकशी केली, विचारपूस केली. मग आता त्यांनी सांगितलं युवराज धोंडे पाटील हे केक आणायला गेले होते. मग केक आणायला गेल्यानंतर त्यांचा ॲक्सिडेंट झाला, परंतु गाडी येताना खूप सुटली होती, परंतु युवराजला काहीही लागलेलं नव्हतं. परंतु युवराज कुठे गेला ते माहीत नाही, गाडी मात्र सुखरूप तेथे नवी कोरी आणून दिली. त्यावेळी आता पिंकीच्या सर्व लक्षात प्लॅन येतो. ती पाटील साहेबांना म्हणते, म्हणजे तुम्हाला समजलं का पाटील साहेब, अहो या लोकांनी काय केलं, म्हणजे धनींना गायब केलं, त्याचबरोबर गाडी यांनी नवीन कोरी आणून दिली त्या मालकाला, म्हणूनच मालक ते कौतुक करत होते. असं कसं होऊ शकतं, या लोकांनी काहीतरी केलंय. मग आता बापूसाहेबांनी युवराज धोंडे पाटील यांना कुठे लपवून ठेवलंय याचा शोध आम्ही घेत आहोत असं आता पाटील साहेब म्हणतात. तेव्हा पिंकीच्या जरा जीवात जीव येतो. दुसरीकडे बापूसाहेब, धनंजय आणि अण्णा हे तिघेही आता पार्टी ऑफिसमध्ये भेटलेले असतात. तेव्हा डोक्याला हात लावत बापूसाहेब म्हणतात, काय झालंय ना कळतच नाही. मग आता अण्णा म्हणतो, मला माझे पैसे द्या म्हणजे जायला. त्यावेळी काम झालं नाही, कसले पैसे रे असं बापूसाहेब रागातच म्हणतात. त्यावेळी बापूसाहेब आता त्याला तेथून जायला सांगतात. तर आता
सायलंट अण्णा म्हणतो, माझं नाव सायलंट आहे, काम मात्र व्हायलंट आहे. मला व्हायलंट केल्यावर मी तुमचा मुर्दा पाडेन. तेव्हा बापूसाहेब म्हणतात, कुणाला धमकी देतो रे, असं म्हणून तेही चिडतात. तर धनंजय त्या दोघांना शांत करण्याचा आता प्रयत्न करत असतो आणि म्हणतो, बापूसाहेब मला काय वाटतं माहिती आहे का, अण्णाला घरात राहून पिंकीला मारणं कधीही शक्य नाही. त्यासाठी माझ्याकडे एक भन्नाट प्लॅन आहे. आईसाहेबांचा प्रचार करण्यासाठी पिंकीला बाहेर घेऊन जायचा आणि तेथेच तिचा गेम करायचा. मग आता बापूसाहेब म्हणतात, हे कधीही शक्य नाही. तेव्हा धनंजय म्हणतो, युवराजने सांगितले तर शक्य आहे, पण युवराज इथे नाही. तेव्हा आता बापूसाहेब म्हणतात, मग हा फुकट्या अण्णा कशासाठी आहे, असं म्हणून ते त्या अण्णाला आता काम सांगतात. त्यावेळी अण्णा म्हणतो, मला हे जमणार नाही, कारण तुम्हाला नाही माहीत की ती पिंकी नक्की कशी आहे ते. त्यावेळी आता पिंकीबद्दल काही बोलायचं नाही, तिला फक्त ठोकायचं, असं आता बापूसाहेब त्याला म्हणतात. आता मित्रांनो, पुढील भागामध्ये बापूसाहेब युवराजचा फोन आता लगेच सायलंट अण्णाकडे देत त्याला म्हणतात, याच्यावरून मेसेज करायचा की गावाच्या वेशीकडे जी मागची आळी आहे तिथे भेटायचं. पिंकी तो मेसेज आता वाचते आणि लगेच युवराजला भेटण्यासाठी तेथे जाते. तेथे आता थोडं जंगल असतं. मग नंतर आता तो सायलंटांना तेथे जातो आणि भला मोठा चाकू काढतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब